तर आता तुम्ही बघितलंच की ह्याच्या आधी बघितलं असेल की आमचा जो सारथीचा सेशन झाला त्याच्यामध्ये ओव्हरऑल माइंडसेट. तर त्यात काय काय जे सांगितले ना, तर ते तुम्ही व्हिडिओ पाहिला असेलच किंवा ऐकला असेलच. तर तो आधी बघा. ह्याच्यानंतर आता आपण बघणार आहे की थांबा जरा ड्रेस व्यवस्थित करतो. कसं तर वाटाले सगळं ऑन कॅमेराच आहे सगळं. ठीक आहे, बरं ठीक आहे, एवढं बस. तर आता आपण म्हणाला की प्री स्पेसिफिक काय, मेन स्पेसिफिक काय आणि इंटरव्ह्यू स्पेसिफिक काय. ठीक आहे. आणि असं पण नाही की हे फक्त तुम्ही UPSC वाल्यांसाठीच आहे. ठीक आहे. जे बाकीची पण आहेत बँकिंग, MPSC किंवा अजून काय, अजून कोणकोणत्या परीक्षा, तर त्यासाठी पण तुम्ही लावू शकताय. ठीक आहे. जसं की यात एक मला म्हणजे पुण्यात येऊन पहिल्यांदा मला कन्सेप्ट कळला की लोकांत वर्सेस एकांत. ठीक आहे. लोकांत वर्सेस एकांत म्हणजे काय, म्हणजे आपण विद्यार्थी म्हणजे आपण अभ्यास करत असतोय, पण कधी कधी आपण काय करतोय की जास्तच अभ्यासाच्या नावाखाली जास्तच आपण लोकांत अनुभवतोय. म्हणजे जास्त आपलं पब्लिक डिस्कशन, पब्लिक गॅदरिंग, पब्लिक ग्रुपिंग असं म्हणजे मित्रांच्यात होते म्हणजे अभ्यासाच्या नावाखाली. तर ते तसं जास्त करू नका. ते बॅलन्स करा. आणि एकांत बी नको की नुसताच एकांत आहे म्हणजे नुसतंच असं एकटं खुळं वीस तोपर्यंत अभ्यास करायला. तर असं नको. ते बॅलन्स राहू दे. जास्तीत जास्त एकांत राहू दे, पण त्या एकांतला बॅलन्ससाठी पण लोकांत राहू दे. म्हणजे थोडं मित्रांच्यात पण जावा, काय चाललं हे बघा किंवा डिस्कशन थोडं राहू दे. ठीक आहे. त्यामुळे फायदा होईल. त्यामुळे जे सांगितलं आता आपण प्रिलिम्ससाठी स्पेशल बघणार आहे. ठीक आहे. प्रिलिम्ससाठी स्पेसिफिक काय सांगितलं ते नेमकं. तर एक म्हणजे की तेवढीच नेमकी पुस्तकं वाचा. आता माईक गेला इकडं. माईक मी इथं लावतो थांबा का, तर व्यवस्थित तुम्हाला सांगतो. प्रिलिम्ससाठी काय सांगितले की नेमकी तेवढीच पुस्तक वाचा. उगाच म्हणजे गाव गोळा करू नका सगळं पुस्तकांचं. कळलं का? म्हणजे मला पण ती सवय होती सोडा मागल्या वर्षी 23ला. उगाच म्हणजे सगळं असं गोळा करायचं. शेवटी आपण जे ठरलं तेवढंच वाचायचं. पण असं स्वतःला असं मनाच्या सॅटिस्फॅक्शनसाठी की हां हे पण गोळा केले, ते पण गोळा केले, तर तसं करू नका. तेवढीच पुस्तकं जी आहेत ठरल्यात ती टाका. जर तुम्हाला म्हणजे मराठी कोण जर UPSCवाला असेल आणि मी कुठली पुस्तकं वाचतोय जर हे तुम्हाला पाहिजे असेल तर तसं सांगा. तो पण व्हिडिओ काढले की मी कुठली पुस्तकं तेवढीच वाचतोय ती. ठीक आहे. आणि मी अजून ह्याच्या आधी प्री काढलेलं नाही म्हणून मी म्हणजे जास्त असं सांगत नाही की हेच वाचा. का तर असं आपण जे केलेलं आहे त्याच्यावर पण लई शानपण म्हणजे आपण सांगत नाही. पण हां, मी काय करतोय ज्याचं खरोखर बाबा चांगला रिझल्ट आहे ते तुम्हाला मी सांगू शकतो. ठीक आहे. पण हे झालं म्हणजे तेवढीच पुस्तक वाचा. त्यानंतर PYQ म्हणजे फोकस द्या थोडा. PYQवर म्हणजे खरोखर PYQवर फोकस द्या. एक 20-25 वर्षाचं. ठीक आहे. तर तुम्ही जर म्हटला यातली UPSCवाली की आपण जरा करूया ह्या चॅनलवर, तर तसं पण आपण PYQचं करूया. ठीक आहे, मराठीतनं. त्यानंतर कोचिंगच्या टेस्ट सिरीज सोडवा. म्हणजे मी मागल्या वर्षी म्हणालो की कोचिंगच्या टेस्ट सिरीज काही सोडवाय नाहीत किंवा हे ते. पण म्हणजे मी म्हणालो पण त्या कोचिंगच्या सोडवाय नाहीत. पण काही काही क्लास चांगला आहेत. जसे की वाजीराम आहे. त्याच्या म्हणजे प्रॅक्टिससाठी बरं का, हे प्रॅक्टिससाठी फक्त टेस्ट आहेत. यांचं मार्क काही डोक्यात ठेवायचं नाहीत. पण ह्यात आपण म्हणजे काढून घ्यायचं की मला किती येतं आहे. समजा आता मी हे समजा लेट सपोज हे एक पुस्तक वाचलं आहे. तर ह्या पुस्तकावली एक टेस्ट असते मार्केटमधनं चांगल्या क्लासची, म्हणजे मला माहीत आहे त्या किंवा मी आता काढले त्यातली ती सोडवायची आणि त्याचं मार्क आपण डोक्यात ठेवायचं नाही की मला एवढं कमी मार्क पडतात किंवा जास्त. पण ह्यातनं हे डोक्यात ठेवायचं की मला किती येतं आहे, ह्या पुस्तकातलं मला किती येतं आहे. का तर ह्या मी पुस्तकातली टेस्ट दिली आता त्यामुळं. तर हे आपला हेतू ठेवायचा आहे. कळलं. त्यानंतर मॅक्झिमम रिव्हिजन ठेवायची आहे. आणि रिव्हिजनची म्हणजे आता हिने फक्त एवढंच सांगितलं की मॅक्झिमम रिव्हिजन. पण मी ह्या रिव्हिजनसाठीच एक पुस्तक वाचलेलं आहे. का तर मी नुसती रिव्हिजन कशी करायची, वेगवेगळ्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं आणि ॲक्च्युअली मी लक्षात ठेवतो आहे बरं का. म्हणूनच तुम्हाला एवढा माझा कॉन्फिडन्स दिसतो आहे व्हिडिओसमोर किंवा का तर मला माहीत आहे माझ्या डोक्यात तसं राहिलं आहे ते, मी तसा अभ्यास केला आहे. त्यामुळे तो ॲक्च्युअल कॉन्फिडन्स दिसतो आहे तुम्हाला. त्यामुळे ते तसं पाहिजे. तर तिने मॅक्झिमम फक्त रिव्हिजन सांगितलं. आता हे मी सगळीच सांगतात. पण ती मॅक्झिमम रिव्हिजन हे नुसतंच नाही आहे. ठीक आहे. या पुढं पण जाऊन आहे. त्यानंतर गेसिंग डेव्हलप करा. ते पण गेसिंग डेव्हलप करायला पण वेळ जातो. त्यासाठी PYQ सोडवा हे सांगितलं. हे तुम्ही चांगली गोष्ट सांगितली त्यांनी. त्यानंतर इफेक्टिव्ह स्टडी प्लॅन करा. हे बी चांगलं सांगितले. मी स्टडी प्लॅन करा आणि ते एक्झिक्यूट करा. टार्गेट ओरिएंटेड करा. फोकस ऑन कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे हे बी सांगितले. आता ही पोरं नुसतीच म्हणजे आता मी बघाल तो काय पोरं नुसतीच ऐकून घ्याल ते आणि द्याल सोडून एका कानानं ऐकायचं पण दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. पण तसं नाही. चांगलं सांगितलं सरांनी. फक्त सरांनी अजून एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. अजून डिटेल सांगायला पाहिजे होतं. एक्झाम्पल घेऊन बाबा मॅक्झिमम रिव्हिजन तर ही रिव्हिजन आहे तर ही जी रिव्हिजन कशी करायची म्हणजे अजून पोरांना कळलं असतं. पण ते पोरांना म्हणजे असं रेग्युलर सगळं वाटायला त्यामुळे पोरं ऐकून सोडून द्याल ते. ठीक आहे. त्यानंतर काय मेन्सचं सांगितलं. मेन्सचं काहीतरी चव्हाण सर होतं तर तिने पण भारी सांगितलं. म्हणजे तिने सांगितलं की समजा मेन्सला एका पेपरमध्ये 20 क्वेश्चन येतात. ठीक आहे. तर 20मधलं तुम्हाला माहीत आहे की काही काही जे क्वेश्चन नवीन येतात तर त्यावर तुम्हाला लिहायलाच वेळ कमी असतो. तर त्यासाठी तुम्ही वाचतानाच कमी वाचा किंवा त्याचा अभ्यासच कमी करा. पण बाकीच्यांचा जास्त गॅरंटी आहे ना ज्याच्यावर प्रश्न येणार आहेत, तर त्याचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. त्यामुळे तिची तुम्हाला उत्तरं चांगली लिहिता येतील. म्हणजे हे असं सांगितलं त्यांनी.
तसंच क्वेश्चन कुठलाही सोडू नका हे सांगितलं. म्हणजे उगाच परफेक्शनच्या मागं लागू नका. तर सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करा आणि ओव्हरऑल म्हणजे 70% to 80% क्वालिटी ठेवा. रादर दॅन की थोड्याच प्रश्नांची क्वालिटी 100% ठेवावी. त्यामुळं सगळं क्वेश्चन अटेम्प्ट करा. हे 3 सांगितलं चांगलं. तसंच अभ्यासच म्हणजे काय क्वेश्चन जे टफ वगैरे आहेत, क्वेश्चन कमी येतात, तर ते अभ्यासच त्याचा कमी करा हे सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर फ्रेमवर्क तुमचं आधीच असलं पाहिजे की कसं म्हणजे मेन्सची उत्तर लिहायची आहेत. इंट्रोडक्शन, त्यानंतर मध्ये, ठीक आहे. त्यानंतर कन्क्लुजन, ठीक आहे. त्यानंतर प्रॅक्टिस करा. म्हणजे मेन्स ही फक्त म्हणजे नुसतंच कंटेंटची परीक्षा नाही, तर ती रायटिंग प्रॅक्टिसची पण परीक्षा आहे, ठीक आहे. त्यामुळे त्याच्यावर पण ध्यान द्या असं तिने सांगितलं. त्यानंतर तुमच्या मायक्रो नोट्स असणं गरजेचं आहे हे बी सांगितलं तिने, म्हणजे मेन्ससाठी. म्हणजे नुसतंच तुम्ही आता जसं की हे आहे, हा मेन्सचं समजा बुक आहे, तरी नुसतं तुम्ही एक 10-15 वेळा वाचून काय उपयोग नाही. तर ह्याच्या तुमच्याकडे मायक्रो नोट्स तुमच्या शब्दात म्हणा रिवाईज करायला पाहिजे, तर तुम्ही ते तिथं पेपरात उतरू शकताय. हे काय सगळीच वाचणार आहेत, पण ह्याच्या तुमच्याकडे नोट्स असलं पाहिजे तुमच्या शब्दात. तर हे सांगितले, ठीक आहे. म्हणजे अभ्यासाची अजून पुढची लेवल तिने सांगितली, ठीक आहे. अजून एस-एसाठी सांगितलं. एस-ए म्हणजे बराच तुमच्या म्हणजे फायनल रँकमध्ये बरीच तुमची रँक वर खाली होऊ शकते एस-एमुळं. आणि मग तिने एक सांगितले की जी-एसमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांचा मार्क ॲव्हरेज सेमच असतात, जास्त फरक नसतोय. पण एस-एमध्ये बराच डिफरन्स असतोय, म्हणजे डिफरन्स क्रिएट होतोय. जरी 10 तुमचं मार्क एक्स्ट्रा गेलं तर तुमची 100 ते 150 मार्कांना रँक वर जाते, असं तिने सांगितलं. त्यामुळे एस-ए पण इम्पॉर्टंट आहे. एस-ए 15-20 एस-ए लिहा असं तिने सगळं सांगितलं. आता हे मला सगळं प्री नंतर करायचं आहे बरं का, म्हणूनच मी सगळा व्हिडिओ करून ठेवालो आहे. तर असं नको की तिने इतकं सगळं सांगितलं आहे किंवा मी जे इतका वेळ त्यासाठी दिला आहे ते असं उगाच वाया जाते. त्यामुळे मी पण हे स्वतःसाठी रिमाइंडर द्यालो आहे आणि तुम्हाला पण तुमच्यासोबत पण शेअर करालो आहे, ठीक आहे. त्यानंतर हां, ते एक भारी सांगितले की तुम्ही अभ्यास करायचा तर अर्धा तास अभ्यास करा. रस्त्यावर करा, गल्लीत करा, दारात करा, गल्लीत करा, बोळात करा, कुठं करायचं तिथे करा, पण अर्धा तास अभ्यास झालाच पाहिजे. गावात करा, विहिरीव करा, नदीव करा, पण अभ्यास झालाच पाहिजे. त्याला म्हणजे एक्सक्यूज नाही. आणि हे म्हणजे ॲक्च्युअल मोटिवेशन होतं. कधी कधी मी पण म्हणतो अरे माझा इथं अभ्यास विना तिथं विना, पण हे जे सरांचं वाक्य आहे ना की अभ्यास कुठं पण करा, लायब्ररीत करा, रस्त्यावर करा, तर त्यानं म्हणजे मी पण मोटिवेट होतो. उगाच कारणं सांगत बसतो मग अभ्यास करतो, ठीक आहे. त्यानंतर UPSC इंटरव्ह्यूबद्दल पण सांगितलं, पण ते एक सर होतंच मी ते ॲक्च्युअल सांगतो. मला वाटतं की UPSC इंटरव्ह्यूबद्दल त्यांनीच गाईड करावं ज्यांचं बाबा एज जास्त आहे, ज्यांनी जास्त इंटरव्ह्यू घेतल्यात, ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युअल, तर त्यांनीच घ्यावं. तर ते मला वाटतं जे इंटरव्ह्यू सांगाल तर त्यांचं मला वाटतं काय तर 30-35 वय होतं आणि त्यांचं जे कंटेंट जे बोलाल म्हणजे जे भाषण होतं, तर मला वाटत नाही की ते तुमच्यासोबत शेअर करायसारखं आहे, का तर त्यांनी काय व्हॅल्युएबल सांगितलंच नाही. आता टाईमपासच चाललेला. मी पण त्यावेळी ज्या आधीच्या ज्या नोट्स मी काढलेल्या तेच मी रिवाईज करत बसलेलं त्यावेळी, का तर त्यामुळे काय इंटरव्ह्यूचं काय चांगलं सांगितलं नाही. आणि इंटरव्ह्यूचं मला वाटतं की UPSC म्हणजे इंटरव्ह्यूचा जो गायडन्स आहे तो यूट्यूबवर चांगला आहे. जे पॅनल मेंबर आहेत त्यांच्याकडनंच आपण इंटरव्ह्यूचा गायडन्स घेऊ शकतो, उगाच कुणाचं बी घेऊ शकत नाही. पण हे प्रीचं आहे ना, तर ते प्रीचं जे सर होतं तिने बऱ्याच वेळा प्री काढल्या. मेन्सचं जे सर आहेत तिने पण त्यांच्या वेळी मेन्स लिहिल्या, तिने पण मेन्सचं पेपर वगैरे चेक केल्यात क्लासमध्ये त्यांच्या. आणि ते कोण किती बोलते त्यावरून कळते की कुणाचा कंटेंट काय आहे किंवा किती यांना एक्सपिरियन्स आहे, आणि त्यावरून आपण ठरवायचं असते की आपण या पुढल्या माणसाला किती घ्यायचं. तर त्या दोघांचंच मला चांगलं वाटलं. त्यानंतर हे 3 सेशन झालं. त्यानंतर अजून एक ऑप्शनलचा सेशन झाला. त्यानंतर राष्ट्रगीत झालं शेवटी आणि ते ओरिएंटेशन सेशन आमचं म्हणजे लास्ट म्हणजे खतम झालं, ठीक आहे. जवळजवळ 7पर्यंत ओरिएंटेशन चाललेलं. काय तर 11 वाजल्या नाही, 11 नाही, दुपारपासून होतं, थोडा 1 वाजल्यापासून होतं. 1 वाजल्यापासून नाश्ता वगैरे झालं. त्यानंतर मध्ये एक ब्रेक झाला आणि 7ला आमचं झालं, क्लोज झालं. त्यानंतर एक्झिटची एंट्री पण झाली, म्हणजे प्रेझेंटी ॲब्सेंटी तिने सगळी घेतली, का तर कडक सगळे घेतले. त्यामुळं मी म्हटलो की थोडे शेअर करूया. तर अशा गोष्टी आहेत, अशा म्हणजे चांगलं सांगितलं सारथीनं, ठीक आहे. आणि सारथीची आपणाला येणाऱ्या दिवसात मदत होईलच, पब्लिकली मी सांगेल सगळं. आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो माझ्यासारखी 1009 पोरं आहेत. म्हणजे मी एकटा नाही, मी तुम्हाला एकटा दिसेल यूट्यूबवर फक्त का तर मी व्हिडिओ करतो आहे म्हणून, पण मला सोडून 1008 पोरं फक्त UPSCसाठी आहेत, ज्यांना सारथी पैसे वगैरे म्हणजे हे स्कीमा देणार आहे, ठीक आहे. तर असं नाही की मी एकटाच आहे किंवा मलाच एकट्याला देत्या, अजून भरपूर पोरं आहेत. 1008 पोरं आहेत, पण ती फक्त महाराष्ट्रातली आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करा की किती आहेत. आणि ती पण परीक्षा काढणं सोपी नाही, ठीक आहे. त्या पण परीक्षा भरपूर म्हणजे लेस कटावं लागते. महाज्योती, सारथी, TRTI किंवा बार्टी यांच्या सगळ्यात जास्त कटावा येऊन सारथीचाच लागते. आणि त्या पण परीक्षा क्लिअर केल्या ह्या वर्षी. मागल्या वेळी नव्हती झाली क्लिअर, पण ह्यावेळी क्लिअर केली. त्यासाठी पण मी व्हिडिओ टाकल कशी क्लिअर करायची, पण येणाऱ्या व्हिडिओत आपण सांगू द्या हळूहळू. पण मराठ्यांच्याबद्दल पण मला पोरांच्यासाठी काय काय गोष्टी सांगायच्या आहेत. ॲज अ मी पण मराठा आहे आणि मला पण माहिती आहे किती स्ट्रगल आहे पोरांना. तर त्यासाठी पण व्हिडिओ करेल, तर त्यासाठी तुम्ही टॉपिक सांगा मला, त्या व्हिडिओवर मी टॉपिक करेल.
त्या टॉपिकवर व्हिडिओ करेल. त्यामुळे ही मी थोडक्यात ह्या नोट्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि माझ्यासाठी पण ॲज अ व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये मी ठेवल्यात. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अजून असं जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठलं पाहिजे वाटतात व्हिडिओ त्यावर तुम्ही कमेंट मला करा. त्यावर मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करीन, म्हणजे करीनच थोडा, त्या विषय नाही. त्यामुळे तुम्हाला गरज आहे तर आणि असंच व्हिडिओ येतील. मला पण भारी वाटते असं बोलून. ठीक आहे. आणि वाटते की काहीतरी आपण जे शिकलो आहे किंवा एवढा वेळ दिला आहे त्यातनं कुणाच तरी एका दुसऱ्याला फायदा होतो आहे. ठीक आहे. तर बाय.